हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण स्टार्ट करणार आहे एक सिरीज ज्यामध्ये आपण बघणार आहे प्रॉब्लेम्स ऑन फिजिकल केमिस्ट्री. मीन्स या सिरीज मध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे फिजिकल केमिस्ट्रीचे सगळे प्रॉब्लेम्स. सो फर्स्ट प्रॉब्लेम पासून आपण स्टार्ट करू आणि आपण स्टार्ट करू सॉलिड स्टेट पासून. सॉलिड स्टेट मध्ये जर तुम्ही बघितलं क्वेश्चन असेल अ कंपाऊंड मेड अप ऑफ एलिमेंट्स सी अँड डी. आता एक कंपाऊंड आहे आणि तो बनलेला आहे एलिमेंट सी अँड डी. क्रिस्टलायझेस इन एफसीसी स्ट्रक्चर. सो जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजून घ्यायचं असेल तर या प्रॉब्लेमला समजून घेण्यासाठी तुम्हाला फर्स्ट समजायला पाहिजे एफसीसी स्ट्रक्चर आणि त्यासाठी तुम्ही थोडे थेरी लेक्चर्स करून यायला पाहिजे. थेरी लेक्चर्स करून जर तुम्ही आले तर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजायला इझी जाईल. सो ॲटम्स ऑफ सी आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स ऑफ द क्यूब. आता ॲटम्स ऑफ सी जे आहे ते प्रेझेंट आहे कॉर्नर्स ऑफ द क्यूबला आणि ॲटम्स ऑफ डी आर प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ फेसेस. सो बघू शकता तुम्ही एक क्यूबिक स्ट्रक्चर घेऊ आपण. हे असेल एक क्यूबिक स्ट्रक्चर आणि या क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये बघू शकता तुम्ही 8 कॉर्नर्स असतील. क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतील 8 कॉर्नर्स. बघा 1 2 3 4 5 6 7 अँड 8 कॉर्नर्स. आता 8 कॉर्नर सोबत याला प्रेझेंट असतात 6 फेसेस. बघू शकता तुम्ही 1 2 3 4 5 फ्रंट आणि डाऊन खाली 6 असे 6 प्रेझेंट असतील फेसेस. 6 फेसेस असतील आणि 8 कॉर्नर्स असतील. सो सीचा जो ॲटम प्रेझेंट आहे बघा सी आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स. आता प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात मेन थिंग काय असेल तर सगळ्यात इझी जर सगळ्यात सुरुवातीला पाहिजे आपल्याला सर्वात इझी जर प्रॉब्लेम कुठे विचारले जात असतील तर तो सब्जेक्ट असेल तुमचा केमिस्ट्री. फिजिक्स पेक्षा आणि मॅथमॅटिक्स पेक्षा खूप इझी प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसतील केमिस्ट्रीमध्ये. इथे तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यूज गिवन असतील आणि जे फाइंड करायचं आहे ते सुद्धा डायरेक्टली गिवन असेल. इतका डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला फिजिक्स मध्ये दिसणार नाही. सो बघू शकता तुम्ही डायरेक्टली तुम्हाला गिवन आहे सी आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स ऑफ द क्यूब अँड ॲटम्स ऑफ डी आर प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ फेसेस आणि तुम्हाला विचारलाय व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. यापेक्षा इझी क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाही. प्रॉब्लेम्स ऑन केमिस्ट्री आर व्हेरी इझी. जर तुम्ही बघू शकता जे फिजिकल केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स आहे ते खूप जास्त इझी आहे. बट आपण त्याला कॉम्प्लिकेटेड करून बघतो. सर कुठलाही प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल बघा आता प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर त्यासाठी फर्स्ट तुम्हाला समजलं पाहिजे की प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं काय त्यासोबतच तुम्हाला फाइंड करायचं आहे. जर तुम्हाला इतकं माहित असेल की तुम्हाला विचारलेलं काय आणि काय किंवा तुम्हाला विचारलेलं काय किंवा काय फाइंड करायचं आहे त्यासोबतच गिवन काय हे जर तुम्हाला कळलं तर तुमचं 90% वर्क होऊन जाईल. आता फक्त तुम्हाला फॉर्म्युलेज लावणे आहे आणि त्यासोबत आन्सर फाइंड करणे आहे. सो त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युलेज लर्न करावं लागतील आणि प्रॉब्लेमला समजून घ्यावं लागेल. तर आता आपल्याला गिवन आहे एफसीसी स्ट्रक्चर आहे. ॲटम्स ऑफ सी प्रेझेंट आहे कॉर्नर्सला. ॲटम्स ऑफ डी प्रेझेंट आहे फेसेसला. सो बघू शकता तुम्ही फर्स्ट सॉल्व्ह बघा सोल्युशन बघा आता याचा. So atoms of C बघू शकता तुम्ही atoms of C are present at corners. Atoms of C are present at corners. त्यानंतर बघा there are 8 corners in cube. There are 8 corners in cube. क्यूब मध्ये असतील 8 कॉर्नर्स आणि each particle बघू शकता तुम्ही आता सी किंवा each सी ॲटम कंट्रीब्यूट. आता कंट्रीब्युशन किती असेल यासाठी तुम्हाला थेरी बघावं लागेल थोडं एफसीसी स्ट्रक्चरचे. जसं मी सुरुवातीला सांगितलं each सी ॲटम कंट्रीब्यूट इन क्यूब इज 1/8. 1/8 इतकं कंट्रीब्युशन असेल प्रत्येक सी ॲटमचा इन अ क्यूब. आणि असे टोटल कॉर्नर्स असतील 8 मीन्स 8 कॉर्नरला प्रेझेंट असतील 8 पार्टिकल्स. सो टोटल बघा टोटल सी ॲटम्स इन बघू शकता तुम्ही कंपाऊंड. टोटल सी ॲटम इन कंपाऊंड मध्ये टोटल सी ॲटम किती असेल तर ईच सी ॲटम मीन्स 8 कॉर्नर्सला सी ॲटम प्रेझेंट आहे आणि प्रत्येकाचं कंट्रीब्युशन असेल 1/8 आणि असे 8 कॉर्नर्स प्रेझेंट आहे. सो होऊन जाईल 8 × 1/8. बघा ईच सी ॲटमचं कंट्रीब्युशन आहे 1/8 आणि असं प्रेझेंट आहे 8 कॉर्नरला 8 ॲटम. सो 8 × 1/8 दॅट इज 8 गेट कॅन्सल आणि टोटल सी ॲटम प्रेझेंट असेल 1. मीन्स पूर्ण क्यूब मध्ये सी ॲटम प्रेझेंट असेल इन टोटल 1. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आता ॲटम्स ऑफ डी ॲट द सेंटर ऑफ फेसेस. सो ॲटम्स ऑफ डी बघू शकता तुम्ही ॲटम्स ऑफ डी आर प्रेझेंट ॲट सेंटर ऑफ फेसेसच्या सेंटरला ॲट सेंटर ऑफ फेसेस.
त्यानंतर बघू शकता देअर आर टोटल 6 स्पेसेस. देअर आर 6 स्पेसेस इन क्यूब. क्यूब मध्ये असेल देअर आर 6 स्पेसेस इन क्यूब. क्यूब मध्ये असतील 6 स्पेसेस आणि बघू शकता इच डी ॲटम मीन्स 6 स्पेसेसला 6 डी ॲटम्स प्रेझेंट असतील तर इच डी ॲटम कंट्रीब्यूट 1/2 मीन्स जितका डी ॲटम प्रेझेंट असेल त्यापैकी हाफ प्रेझेंट असेल या क्यूब मध्ये आणि जो हाफ उरलेला आहे तो असेल त्याच्या नेक्स्ट क्यूब मध्ये ज्याच्यासोबत त्याचं कोऑर्डिनेशन असेल. मीन्स हा जो युनिट सेल आहे किंवा हा जो क्यूब आहे हा आणखी एका क्यूब सोबत अटॅच असेल फेसवरून आणि फेसवर कंट्रीब्युशन असेल त्याचं 1/2. आता 1/2 इतकं कंट्रीब्युशन असेल सो बघू शकता तुम्ही टोटल डी ॲटम्स इन कंपाऊंड. बघू शकता टोटल डी ॲटम्स इन कंपाऊंड इक्वल टू होऊन जाईल. बघू शकता तुम्ही टोटल डी ॲटम्स इन कंपाऊंड होऊन जाईल 6 स्पेसेस आहे. बघू शकता तुम्ही 6 स्पेसेस आहे आणि प्रत्येक फेसला कंट्रीब्युशन असेल डी ॲटमचं 1/2. मीन्स डी ॲटम कंट्रीब्यूट करतो 1/2 ॲट इच फेस आणि असे टोटल फेसेस आहे 6. मीन्स यामधला जो डी ॲटम आहे बघा इथे जर डी ॲटम प्रेझेंट असेल एका फेसला त्यापैकी हाफ असेल या क्यूब मध्ये आणि हाफ असेल त्याच्या नेबरिंग क्यूब मध्ये. सो 1/2 कंट्रीब्यूट केलं 2 ने डिवाइड करून घ्या सो होऊन जाईल 3. सो 3 बघा 2 ने डिवाइड केलं 6 ला दोन जाईल 3. सो टोटल डी ॲटम्स प्रेझेंट असतील 3 आणि सी ॲटम प्रेझेंट असेल 1. सो फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड बघू शकता तुम्ही. फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड आपल्याला यावरून मिळून जाईल. फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड बघा कसं फाइंड करायचं. फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड येऊन जाईल तुमचा फायनल आन्सर दॅट इज फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज इक्वल टू बघा आता किंवा मग फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज बघू शकता सीचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1. ओनली सी ॲटम किती प्रेझेंट आहे 1. सो डायरेक्टली लिहून टाकू आपण सी 1 आहे आणि त्यानंतर डी ॲटम टोटल किती प्रेझेंट आहे 3 तर CD3. सो याचा फॉर्म्युला होऊन जाईल CD3. सीचा 1 ॲटम प्रेझेंट आहे तर 1 नाही लिहिला तरी चालेल. डी चे प्रेझेंट आहे 3 ॲटम सो फॉर्म्युला होऊन जाईल CD3. सो हे असेल याचा आन्सर. एकदम इझी क्वेश्चन्स असतील तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. बस तुम्हाला काय करायचं आहे काय विचारलेलं आहे त्यानंतर किंवा काय फाइंड करायचं हे बघावं लागेल. त्यानंतर क्वेश्चन मध्ये गिवन काय आहे ते बघावं लागेल आणि इझिली तुम्ही आन्सर फाइंड करू शकता. बघून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे बघा आता सॉलिड स्टेट वरचा क्वेश्चन असेल. अ कंपाऊंड इज फॉर्म बाय 2 एलिमेंट्स. एक कंपाऊंड फॉर्म झालेला आहे आणि फॉर्म केलाय 2 एलिमेंट्सनी. द ॲटम्स ऑफ एलिमेंट बी. बघू शकता आता द ॲटम्स ऑफ एलिमेंट बी चे जे ॲटम्स आहे फॉर्म्स CCP स्ट्रक्चर. फॉर्म करताय क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. The atoms of A occupy 1/3 of tetrahedral void. मीन्स आपल्याला घेऊन आहे ॲटम A and ॲटम B. त्यानंतर आपल्याला विचारलेलं व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड. सो पाहता सो बघू शकता द ॲटम्स ऑफ एलिमेंट बी फॉर्म्स CCP स्ट्रक्चर. द ॲटम्स ऑफ एलिमेंट बी बघू शकता द ॲटम्स ऑफ एलिमेंट बी फॉर्म्स CCP स्ट्रक्चर. ॲटम्स ऑफ एलिमेंट बी फॉर्म्स CCP स्ट्रक्चर. ॲटम्स ऑफ एलिमेंट बी ने फॉर्म केलाय CCP स्ट्रक्चर. त्यानंतर बघू शकता CCP स्ट्रक्चर या जागी तुम्हाला येऊ शकते FCC और SCP. CCP स्ट्रक्चर असेल किंवा FCC स्ट्रक्चर असेल किंवा SCP स्ट्रक्चर असेल हे सगळे स्ट्रक्चर असतील सेम. आता एलिमेंट्स ऑफ ए ने फॉर्म केला CCP स्ट्रक्चर. त्यानंतर बघा द ॲटम्स ऑफ ए ऑक्युपाय 1/3 ऑफ द टेट्राहेड्रल व्हॉइड. आता पहिले बघावं लागेल टेट्राहेड्रल व्हॉइड किती प्रेझेंट असेल कंपाऊंड मध्ये. आता एलिमेंट बी ने फॉर्म बघा एलिमेंट बी फॉर्म CCP स्ट्रक्चर मीन्स एलिमेंट बी मुळे जर CCP स्ट्रक्चर फॉर्म झालं असेल तर टेट्राहेड्रल व्हॉइड बघून घ्या. टेट्राहेड्रल व्हॉइड्स हे असतात ट्वाइस द नंबर ऑफ ॲटम्स. टेट्राहेड्रल व्हॉइड्स असतील ट्वाइस द नंबर ऑफ ॲटम्स. आता नंबर ऑफ ॲटम्स बी मुळे फॉर्म झालाय तर नंबर ऑफ ॲटम्स घेऊ आपण बी आणि त्यामुळे टेट्राहेड्रल व्हॉइड्स असतील ट्वाइस द नंबर ऑफ ॲटम्स दॅट इज ट्वाइस द नंबर ऑफ बी. ॲटम बी मुळे फॉर्म होत आहे CCP स्ट्रक्चर आणि ट्वाइस असेल बीच्या टेट्राहेड्रल व्हॉइड्स. आता द ॲटम्स ऑफ ए बघा ॲटम्स ऑफ ए ऑक्युपाय 1/3 ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड. बघू शकता ॲटम्स ऑफ ए ऑक्युपाय करताय 1/3 ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड. सो बघू शकता तुम्ही टेट्राहेड्रल व्हॉइडच्या 1/3 ऑक्युपाय करताय ॲटम्स ऑफ ए. आता ए इक्वल टू असेल 1/3. बघू शकता जसं गिवन आहे तसंच लिहू. ॲटम्स ऑफ ए बघू शकता ॲटम्स
ए चे ॲटम्स ऑफ ए ऑक्युपाय 1/3 ऑफ मीन्स इन मल्टिप्लिकेशन. बघा आता इथून सॉल्व्ह करून घेऊ आपण. 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. सो 1/3 ऑफला घ्यायचं मल्टिप्लिकेशन टेट्राहेड्रल वॉइड्स. आता बघितलं आपण टेट्राहेड्रल वॉइड्स प्रेझेंट आहे ट्वाइस बी, मीन्स टेट्राहेड्रल वॉइड असेल ट्वाइस द बी. बघू शकता तुम्ही ॲटम्स ऑफ एलिमेंट ए बी, ॲटम्स ऑफ एलिमेंट बी फॉर्म सीसीपी स्ट्रक्चर. सीसीपी स्ट्रक्चर फॉर्म झालेला आहे बी मुळे सीसीपी स्ट्रक्चर फॉर्म झालेलं असेल तर टेट्राहेड्रल वॉइड असेल ट्वाइस द नंबर ऑफ बीच्या ट्वाइस असेल टेट्राहेड्रल वॉइड्स. आणि टेट्राहेड्रल वॉइड्सच्या 1/3 स्पेस बघू शकता 1/3 स्पेस ऑक्युपाय केली आहे एनी, मीन्स 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स दॅट इज ऑफला घ्यायचं मल्टिप्लिकेशन आणि टेट्राहेड्रल वॉइड्स इज ट्वाइस बी. ते बघू शकता तुम्ही इथे फाइंड केलं आपण टेट्राहेड्रल वॉइड्स आणि यासाठी आपल्याला कंडिशन्स गिव्हन होत्या. त्यानंतर बघा आता ॲटम्स ऑफ ए मिळालेला आहे, ॲटम्स ऑफ बी मिळालेला आहे. आता बघा फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. कंपाऊंडच्या फॉर्म्युलासाठी बघू शकता तुम्ही ॲटम्स ऑफ बघा ॲटम्स ऑफ A:B. A:B चे ॲटम्स फाइंड करू आपण. ए चे ॲटम्स आणि बी चे ॲटम्स. आता बी बघू शकता तुम्ही 2/2b/3. एचं बघू ॲटम्स ऑफ ए बघू शकता किती असेल. ॲटम्स ऑफ ए असेल सॉल्व्ह करून घ्यायला 2 ने 1 ला मल्टिप्लाय केलं जाईल 2/3b. सो एचे ॲटम प्रेझेंट आहे 2/3b इन द कंपाऊंड किंवा कंपाऊंडचा जो फॉर्म्युला प्रेझेंट फाइंड करायचा आहे त्यामध्ये ए चे जे ॲटम्स आहेत ते आपल्याला इथून मिळाले. ॲटम्स ऑफ ए इक्वल टू काय ट्वाइस b/3. त्यानंतर इज टू बी प्रेझेंट असेल. बी चे किती ॲटम्स प्रेझेंट असेल 1b, मीन्स बीचा 1 ॲटम प्रेझेंट असेल त्यासोबतच ए चे प्रेझेंट असेल 2/3b. आता बघा तुम्हाला वाटेल की ट्वाइस बी लिहायचं आहे, बट ट्वाइस बी हे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ बी नाही आहे, हे आहे टेट्राहेड्रल वॉइड्स. बी फॉर्म करताय सीसीबी स्ट्रक्चर, बीचा घ्यावं लागेल तुम्हाला 1 ॲटम. त्यानंतर ए चे ॲटम्स फाइंड केले आपण 2/3b. सो हे सॉल्व्ह करू शकता आपण. मल्टिप्लाय करून घ्या 3 नी जर मल्टिप्लाय केलं तर बघा A:B. A:B रेशो बघा. A:B रेशो असेल 2b:3b. सो b गेट कॅन्सल. इथून लक्षात येऊ शकते आपल्याला 2:3. सो A:B रेशो असेल 2:3 आणि याला घेऊ शकतो आपण. ए प्रेझेंट असेल 2 आणि बी प्रेझेंट असेल 3. सो फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज बघू शकता तुम्ही. फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज A:2B:3. सो यावरून फाइंड केला आपण फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड दॅट इज A:2B:3. हे असेल आपल्या प्रॉब्लेमचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम असणार आहे आपला अ कंपाऊंड फॉर्म्स एससीपी स्ट्रक्चर. जसं की मी सांगितलं सुरुवातीला बघायचं आपल्याला गिव्हन काय असेल, त्यानंतर बघायचं आपल्याला फाइंड काय करायचं आहे. इतकं जर आपल्याला कळलं तर 50% आपलं तिथं सॉल्व्ह झालेलं आहे. आता आपल्याला फक्त करायचे आहेत कॅल्क्युलेशन्स. अ कंपाऊंड फॉर्म्स एससीपी स्ट्रक्चर. एससीपी स्ट्रक्चर फॉर्म करता एक कंपाऊंड. त्यानंतर बघा व्हॉट इज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स. व्हॉट इज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स मीन्स विचारलं ऑक्टाहेड्रल वॉइड. त्यानंतर विचारलेलं आहे टेट्राहेड्रल वॉइड्स अँड टोटल वॉइड्स फॉर्म्ड इन 0.4 मोल ऑफ इट. मीन्स जो कंपाऊंड आपल्याला गिव्हन आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स गिव्हन आहे आणि नंबर ऑफ मोल्स असतील 0.4 मोल. बघू शकता तुम्ही नंबर ऑफ मोल्स असतील 0.4 मोल. त्यानंतर बघावं लागेल आपल्याला एक जर कंपाऊंड असेल त्या कंपाऊंड मध्ये एससीपी स्ट्रक्चर असेल तर फॉर्म होतात ऑक्टाहेड्रल वॉइड्स अँड टेट्राहेड्रल वॉइड्स. असे 2 वॉइड्स फॉर्म होतील आणि टोटल वॉइड्स जे असतील ते असतील ऑक्टाहेड्रल प्लस टेट्राहेड्रल यांची सम. सो बघायचं झालं तर 2 वॉइड्स एक्झिस्ट करतील एससीपी स्ट्रक्चर मध्ये ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल अँड टोटल वॉइड्स मीन्स काय असेल मग तर ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रलची सम. सो त्यासाठी आपल्याला गिव्हन आहे नंबर ऑफ मोल 0.4 मोल. बट आपल्याला ऑक्टाहेड्रल वॉइड पाहिजे असेल आणि टेट्राहेड्रल वॉइड्स पाहिजे असेल तर बघून घ्या. फाइंड काय करायचं आपल्याला ऑक्टाहेड्रल वॉइड फाइंड करायचं आपल्याला ऑक्टाहेड्रल वॉइड्स. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे टेट्राहेड्रल वॉइड्स बघू शकता. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे टेट्राहेड्रल वॉइड्स. त्यानंतर बघू शकता आपल्याला फाइंड करायचं आहे टोटल वॉइड्स. हे 3 आपल्याला फॉर्म करायचे आहे. सो जर आपल्याला लक्षात घेतलं एससीपी स्ट्रक्चर असेल तर नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स जे आपल्याला फाइंड करायचं आहे नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स इक्वल टू असेल नंबर ऑफ ॲटम्स. फॉर्म्युला बघू शकता. हा फॉर्म्युला जर लक्षात आला तर आपल्याला इझिली कळून जाईल. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स इक्वल टू असेल नंबर ऑफ ॲटम्स. मीन्स जितक्या नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड आहे तितकेच नंबर ऑफ असतील त्यामध्ये ॲटम्स. त्यानंतर बघा नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स बघू शकता. नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. सो नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स असेल
2 into number of atoms, that is twice the number of atoms. जितके नंबर ऑफ ॲटम्स असतील त्याच्या जर ट्वाइस केलं तर आपल्याला मिळेल टेट्राहेड्रल व्हॉइड, आणि जितके नंबर ऑफ ॲटम्स असतील ते जर मिळाले तर आपल्याला मिळेल ऑक्टाहेड्रल व्हॉइड. आता आपल्याला नंबर ऑफ मोल्स गिवन आहे आणि आपल्याला पाहिजे नंबर ऑफ ॲटम्स टू फाइंड द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड अँड नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड. सो बघून घ्या, नंबर ऑफ मोल्स पासून आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स फाइंड करायचे. नंबर ऑफ ॲटम्स जर फाइंड करायचे असेल अँड नंबर ऑफ मोल्स गिवन असेल तर त्याला मल्टिप्लाय करायचं 6.022 इंटू 10 raised to the power 23. बघा 6.022 इंटू 10 raised to the power 23 इतक्याने जर मल्टिप्लाय केलं आपण नंबर ऑफ मोल्सला तर आपल्याला मिळतील नंबर ऑफ ॲटम्स. नेहमी जेव्हा तुम्हाला नंबर ऑफ मोल्स पासून नंबर ऑफ ॲटम्स पाहिजे असेल तर त्यासाठी आपण मल्टिप्लाय करू शकतो 6.022 10 raised to the power 23 ने आणि आपल्याला मिळून जाईल नंबर ऑफ ॲटम्स. आता हा असेल ॲव्होगॅड्रोज नंबर, मीन्स नंबर ऑफ ॲटम्स साठी ॲव्होगॅड्रोज नंबरला मल्टिप्लाय करायचा नंबर ऑफ मोल्सने, तुम्हाला मिळतील नंबर ऑफ ॲटम्स. बघू शकता आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स फाइंड करावं लागेल. सुरुवातीला नंबर ऑफ ॲटम्स इक्वल टू 6.022 10 raised to the power 23 अँड नंबर ऑफ मोल्स जर लक्षात घेतलं तुम्ही 6.022 10 raised to the power 23 आणि नंबर ऑफ मोल्स आपल्याला घेऊन आहे 0.4 मोल. सो 0.4 मल्टिप्लाइड बाय असेल 6.022 10 raised to the power 23. सो बघू शकता त्याला 6.022 10 raised to the power 23 याला लिहू शकतो आपण. बघा 4 इंटू 0.4 ला लिहिलं मी 4 इंटू 10 raised to the power -1 आणि त्यानंतर मी घेतलं 10 raised to the power 23. सो 4 इंटू 10 raised to the power -1 अँड 10 raised to the power 23 लिहून घेतलं. 4 ने मल्टिप्लाय करायला 4 2 जाऊन जाईल 8, 4 2 जाईल 8, 0 जा 0 and 6 4 जाऊन जाईल 24. So in 24.088 10 raised to the power -1 10 raised to the power 23. जर आपण 10 raised to the power -1 पुन्हा यूज केलं तर आपला आन्सर येईल 2.408. सो 2.408 किंवा मग लिहू शकतो 2.409. 5 पेक्षा नंबर जर मोठा असेल तर याच्या आधीचा नंबर 1 ने वाढू शकतो. त्यानंतर 10 raised to the power -1 यूज केलं, पॉईंट शिफ्ट केला लेफ्ट साइडला, त्यानंतर 10 raised to the power 23. इतके नंबर ऑफ असतील ॲटम्स. आता जितके नंबर ऑफ ॲटम्स असतील तितकेच नंबर ऑफ असतात ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. सो नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड बघू शकता तुम्ही. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड, नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स, नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स इक्वल टू असेल नंबर ऑफ ॲटम्स. बघा फॉर्म्युला आधीच लिहिला आहे, जितके नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड तितके नंबर ऑफ ॲटम्स. आपले नंबर ऑफ ॲटम्स आलेले आहेत 2.409 10 raised to the power 23. इतके नंबर ऑफ ॲटम्स असतील आणि तितकेच नंबर ऑफ असतील ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. त्यानंतर बघू शकता नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड. नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड साठी बघू शकता आता नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड्स. नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड्स इक्वल टू असेल 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स. बघा 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स दॅट इज 2.409 इंटू 10 raised to the power 23. सो मल्टिप्लाय करायला 2 ने मल्टिप्लाय केला तर म्हणजे 2 9 जा 18 कॅरी 1 2 1 जा 1, त्यानंतर 2 4 जा 8, त्यानंतर 4.818 10 raised to the power 23. मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता. सो हे असेल नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स अँड हे असेल नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड्स. आता आपल्याला फाइंड करायचे आहे टोटल व्हॉइड्स. सुरुवातीला तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, त्यानंतर आपण फाइंड करू नंबर ऑफ टोटल व्हॉइड्स. स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा. बघा आता आपल्याला फाइंड करायचं आहे आता नंबर ऑफ टोटल व्हॉइड्स और टोटल व्हॉइड्स फाइंड करायचे आपल्याला. टोटल व्हॉइड्स बघा काय असेल तर जे आपलं स्ट्रक्चर असेल एससीबी त्यामध्ये 2 टाइप्सचे व्हॉइड्स असतील, दॅट इज टेट्राहेड्रल व्हॉइड अँड ऑक्टाहेड्रल व्हॉइड. सो टोटल व्हॉइड साठी करावं लागेल आपल्याला नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल प्लस नंबर ऑफ टेट्राहेड्रल. बघू शकता टोटल व्हॉइड साठी करावं लागेल आपल्याला नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल प्लस नंबर ऑफ टेट्राहेड्रल. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स असतील 2.409 10 raised to the power 23 आणि नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड्स असतील 4.818 असेल 4.818 10 raised to the power 23. दोघांची करायची आहे सम 10 raised to the power 23 घ्यावं लागेल कॉमन. बघू शकता दोघांची सम करायची असेल 10 raised to the power 23 कॉमन घ्या. 2.409 प्लस 4.818 इंटू 10 raised to the power 23 इथला होता आपण कॉमन. त्यानंतर दोघांची सम करू शकता 9 + 8 17 कॅरी 1 1 + 1 2, त्यानंतर 8 + 4 12 कॅरी 1
4 plus 2 6 plus 1 7. 7.227 10 raised to power 23 इतके असेल टोटल वॉइड्स. सो बघू शकता टोटल वॉइड सुद्धा फाइंड केला आपण. टोटल वॉइड्स असेल सम ऑक्टाहेड्रल वॉइड्स अँड टेट्राहेड्रल वॉइड्सची, त्यानंतर फाइंड केला ऑक्टाहेड्रल वॉइड्स आणि त्यानंतर फाइंड केला आपण टेट्राहेड्रल वॉइड्स. सो मागच्या याच्यात आपण फाइंड केले ऑक्टाहेड्रल वॉइड्स, टेट्राहेड्रल वॉइड्स अँड टोटल वॉइड्स. सिमिलर क्वेश्चन घेतलाय आपण, फक्त चेंज केले आहेत नंबर ऑफ मोल्स. सो बघू शकता तुम्ही नंबर ऑफ मोल्स यावेळेस जे गिव्हन आहे आपल्याला, नंबर ऑफ मोल्स असतील 0.6 मोल्स. नंबर ऑफ मोल्स इक्वल्स असतील 0.6 मोल्स. त्यानंतर बघा आपल्याला फाइंड करायचे आहे पुन्हा नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स. बघू शकता नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स, नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचा आहे नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. बघू शकता पुन्हा नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचा आहे टोटल वॉइड्स. टोटल वॉइड्स असेल सम ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स अँड टेट्राहेड्रल वॉइड्स. सो आपल्याला पुन्हा 3 टर्म्स फाइंड करायचे आहेत, दॅट इज नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड अँड टोटल वॉइड्स. सो यामध्ये जे नंबर ऑफ मोल्स गिव्हन आहे, पुन्हा बघा आता या नंबर ऑफ मोल्स वरून फाइंड करावं लागेल नंबर ऑफ आयटम्स आणि त्यानुसार आपल्याकडे फॉर्म्युला आहे ऑक्टाहेड्रल वॉइड्सचा आणि टेट्राहेड्रल वॉइड्सचा. सो बघून घ्या नंबर ऑफ मोल्स वरून आपण फाइंड करू आता डायरेक्टली नंबर ऑफ आयटम्स. फॉर्म्युला आपण मागच्या बघितला आहे. सो नंबर ऑफ आयटम्स साठी आपल्याला लक्षात येईल की अवोगॅड्रोज नंबर दॅट इज 6.022 10 raised to power 23 नी मल्टिप्लाय करायचा आपल्याला 0.6 ला. सो 0.6 ला मल्टिप्लिकेशन करायचं असेल, पुन्हा कन्वर्ट करायला 6.022 10 raised, त्यानंतर 6 ला कन्वर्ट केलं 6 into 10 raised to power -1 आणि 23 ऍट द एंड लिहिलं. बरं आता 0.6 ला लिहू शकतो आपण 6 into 10 raised to power -1 पॉइंट शिफ्ट करून 6 ने मल्टिप्लाय करा. 6 2 जाऊन जाईल 12 दॅट इज कॅरी 1. 6 2 जाऊन जाईल पुन्हा 12 कॅरी 1 13. 6 0 जा 0 कॅरी 1 असेल 1 पॉइंट सॉरी. त्यानंतर 6 6 जा 36 पुन्हा बघा 6 6 जा असेल 36. त्यानंतर 3 डिजिट नंतर पॉइंट द्यावा लागेल दॅट इज 10 raised to power -1 10 raised to power 23. मल्टिप्लिकेशन करू शकता, पॉइंट शिफ्ट करून घ्या 10 raised to power -1 नी. तर आन्सर येईल आपलं 3.613 येईल. बट आता बघून घ्या 3.613 इतके डिजिट पॉइंट नंतर 3 डिजिट सफिशियंट आहे आणि हा 5 पेक्षा लहान असल्यानं हा डिजिट आपण 3 ठेवू. त्यानंतर आन्सर असेल 10 raised to power 23. तर याला म्हणू आपण नंबर ऑफ आयटम्स. बघा आता फाइंड केले आपण नंबर ऑफ आयटम्स. आता आपल्याला फाइंड करायचे आहे नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स अँड नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. सो नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्सचा फॉर्म्युला आपण मागच्या वेळेसच बघितलं, आता पुन्हा बघून घेऊ. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स, नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स इक्वल टू असेल नंबर ऑफ आयटम्स. जितके नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड असतील तितकेच नंबर ऑफ असतात आयटम्स. सो बघू शकता नंबर ऑफ आयटम्स असेल 3.613 10 raised to power 23 इतके नंबर ऑफ असतील आयटम्स आणि तितकेच नंबर ऑफ असतील ऑक्टाहेड्रल वॉइड. त्यानंतर बघा नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. बघू शकता नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स असेल ट्वाइस द नंबर ऑफ आयटम्स. सो ट्वाइस द नंबर ऑफ आयटम्स असेल टेट्राहेड्रल वॉइड्स. नंबर ऑफ आयटम्स बघा आता 3.613 असेल 3.613 10 raised to power 23 इतके नंबर ऑफ आयटम्स आहे. 2 ने मल्टिप्लाय करा 3 2 जाऊन जाईल 6 कॅरी ने येणार 2 1 जा 2 2 6 जा 12 कॅरी 1 2 3 जा 6 प्लस 1 7 7.22. सो बघू शकता 3 2 जाऊन जाईल 6, त्यानंतर 2 1 जा 2, त्यानंतर 6 2 जा 12 होईल 3 2 जा 6 प्लस 1 7 7.226 10 raised to power 23 इतके नंबर ऑफ असतील टेट्राहेड्रल वॉइड्स. ट्वाइस द नंबर ऑफ आयटम्स. नंबर ऑफ आयटम्सचे असेल ट्वाइस. सो नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल फाइंड केले, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड फॉर्म केले. आता पाहू आपण टोटल वॉइड्स. टोटल वॉइड्स बघू शकता आता तुम्ही ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल फाइंड केल्यानंतर दोघांची करावं लागेल सेम, दॅट इज नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड, नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड, त्यानंतर असेल प्लस नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड. तर बघून घ्या आता दोघांची सम असेल 3.613 प्लस 10 raised to power 23 प्लस 7.226 10 raised to power 23. पुन्हा बघा 10 raised to power 23 घेऊ कॉमन. 10 raised to power 23 कॉमन घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही आपला आन्सर असेल 3.613 प्लस 7.226 इंटू 10 raised to power 23 घेतला आपण कॉमन. सो दोघांची सम करा 6 + 3 होऊन जाईल 9, त्यानंतर 2 + 1 होईल 3,
त्यानंतर 2 + 6 होऊन जाईल 8, त्यानंतर 7 + 2 होईल 10. बघू शकता समेशन करायचे असेल तर 3.613 प्लस 7.226, 6 + 3 होऊन जाईल 9, 1 + 2 होऊन जाईल 3, 6 + 2 होऊन जाईल 8 पॉईंट, त्यानंतर 3 + 7 10, 10.839 10⁻23 इतके नंबर ऑफ असतील टोटल वॉइड्स. सो आपण फाइंड केले टेट्राहेड्रल वॉइड्स, ऑक्टाहेड्रल वॉइड्स, टेट्राहेड्रल वॉइड्स अँड टोटल वॉइड्स. बघू शकता, स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा तुम्हाला आणि सॉल्व्ह करून बघा. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल, इथे 0.6 च्या जागी तुम्ही रिप्लेस करू शकता 0.3 नी आणि पुन्हा फाइंड करू शकता नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स अँड टोटल वॉइड्स. एक्झाम्पल घेऊन घ्या, 0.6 ला रिप्लेस करा 0.3 नी आणि फाइंड करून बघा. तुम्हाला आणखी प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केले तर आणखी इझी होत जाईल. बघू शकता.